पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते पुण्यातील SRA कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। SRA प्रकल्पग्रस्तांना किमान 500 स्क्वेअर फूट फ्लॅट देण्यात यावा, त्याचबरोबर ट्रान्झिट कॅम्पमध्ये वास्तव्यास असलेल्या SRA प्रकल्पग्रस्तांना त्या ठिकाणी SRA चांगल्या सुविधा देण्यात याव्या यासह इतर विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात पिंपरी चिंचवड शहरातील शेकडो SRA प्रकल्पग्रस्त नागरिक हातात निषेधाचे फलक घेऊन सहभागी झाले होते। आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय SRA प्रकल्प पूर्ण करण्यात येऊ नये अशी मागणी यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांनी केली। SRAच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या अनेक मागण्या पूर्वीपासून आहेत। SRA ॲक्ट येत असतानाच आमची पहिली मागणी जी होती ती मुळामध्ये 500 स्क्वेअर फूटचं घर प्रत्येकाला द्यावं, ज्याच्यातनं एक सन्मानपूर्ण आयुष्य जगणं प्रत्येक नागरिकाला शक्य होईल, ही आमची तेव्हापासूनची मागणी होती, जी अद्यापही आहे। आत्ता नव्याने ज्या मागण्यांची भर पडलेली आहे त्याच्यामध्ये जिथे जिथे लोकांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये ठेवलेलं आहे तिथे तिथे त्यांच्या सगळ्यांना जी घरं दिलेली आहेत त्याची अवस्था चांगली असली पाहिजे। त्याचा मेंटेनन्स हा SRA तर्फे बिल्डरकडनं केला जातो आहे की नाही याचं मॉनिटरिंग झालं पाहिजे। जी लोक ट्रान्झिट कॅम्पमधली नाहीत त्यांना बिल्डर आश्वासन देतो की आम्ही भाडं देऊ, पण पहिले 5-6 महिने भाडं दिल्यानंतर भाडं थकवलं जातं, ते भाडं नियमित मिळालं पाहिजे। आणि जी लोक अपात्र यादीमध्ये आहेत, ॲनेक्शनमध्ये आहेत, त्या ॲनेक्शनमध्ये असलेल्या लोकांना सुद्धा मधल्या काळामध्ये भाडं मिळालं पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या SRAच्या बिल्डिंगची कामं रखडलेली आहेत तिथे कुठेतरी सोसायट्यांमध्ये बिल्डरनी आपली माणसं घुसवली आहेत, त्यामुळे बिल्डरही बदलला जात नाही आणि 10-10, 12-12 वर्ष कामं रखडली आहेत। याच्यावरती SRAचं नियंत्रण असलं पाहिजे, या प्रमुख मागण्या आहेत। खरं तर SRA मधील काही नागरिकांचा आरोप आहे की जे जागा आम्ही 30-30 वर्ष त्या ठिकाणी राहतोय, जबरदस्तीपणे आमची जागा बळकवण्यात आली आणि बिल्डरला जे आहे ते अर्धी जागा देण्यात आली आहे। हे अनेक ठिकाणी खरं आहे आणि त्यावेळेला लोकांचं पुरेसं प्रबोधन नसल्यामुळे काही वेळेला लोकांना त्याचा मोह पडला, पण त्याच्यामध्ये आपली किती फसवणूक झाली हे खरं त्यांच्या लक्षात येत नाही आहे। पण ज्या जागी लोक 30-30, 40-40, 50 वर्ष राहत आहेत ती जागा खरं म्हणजे सामुदायिकरित्या तिथे राहणाऱ्या वस्तीतल्या नागरिकांच्याच मालकीची झाली पाहिजे, असं वंचित बहुजन आघाडीचं मत आहे। बिल्डरांवरती दंडात्मक कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना ब्लॅकलिस्ट पण केलं गेलं पाहिजे। यशवंतनगर झोपडपट्टीचं पुनर्वसन उत्तमनगर या ठिकाणी झालं, त्या ठिकाणी चाय वाटपाचा पण कार्यक्रम झाला। त्या ठिकाणी एकही अधिकारी SRAचा नव्हता, प्रशासकीय अधिकारी नव्हता, जे होते ते फक्त विद्यमान नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते। याच्याविषयी काय मला असं वाटतं की आता व्यक्तिगत स्कीमवरती मी बोलणार नाही, कारण तशी जर यादी करायला गेली तर त्याची खूप मोठी होईल आणि त्याचा सविस्तर आढावा आजच्या भाषणांमध्ये घेतला जाईल। हिंदी में जानना चाहेंगे